नमस्कार, मी स्मिता किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला उडदाच्या डाळीचे वडे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 2 वाट्या उडदाची डाळ घेतली। उडदाची डाळ रात्री पाण्यात भिजत घातली, रात्रभर भिजू दिली आणि सकाळी उपसून तिला बारीक वाटून घेतले। बारीक चांगलं वाटून घेतलं आणि नंतर मग बारीक वाटून झाल्यावर त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलं आणि चांगलं असं फेटून घेतलं। चांगलं फेटून दिल्यावर मग मी पाण्याचा हात लावला हाताला आणि त्याच्यावर वडे थापून घेतले आणि मंद गॅसवर तळून घेतले। हे पीठ आहे ना, चांगलं असं फेटून घ्यायचं, मग वडे छान होतात। चांगले फेटून घेतल्यामुळे ना चांगलं असं त्याला एक प्रकारचं टेक्स्चर पण येतं आणि छान हातावर गोल असे थापले पण जातात। जास्त पाणी न घालता वाटून घ्यायचं बारीक। आणि हाताला पाण्याचा हात लावायचा आणि वडे असे हातावर थापून घ्यायचे आणि मग तेलात सोडायचे। आणि आता थोड्या तेलात तळता येतात हे वडे, कारण छान असे फुलतात। ह्याच्यात मी सोडा वगैरे काहीच घातला नाही, फक्त आपल्याला वरती तेल असं थोडं हे करून घ्यायचं डाऊलने, म्हणजे आणखी छान फुलतात। जास्त तेलाची पण गरज नाही, थोडंसं असं वरती तेल घालून घेतलं की मग छान फुलतात वडे। इथे मी असे सगळे वडे तयार करून घेणार आहे। आता मी इकडे तूर डाळ कुकरला लावून घेतली आणि मग तेलाची फोडणी करून त्याच्यामध्ये मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडली की सुक्या मिरच्या घातल्या आणि उडदाची डाळ पाव चमचा ॲड केली, कढीपत्ता ॲड केला आणि हिंग घातला। आता चांगली फोडणी अशी तडतडू द्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली ती डाळ ॲड करायची। या डाळीचं मी सांबार बनवून घेणार आहे। आता मी जे उडदाची डाळ वाटलेली ना, त्याचा मिक्सर होता, त्याच्यामध्येच मी 1 चमचा सांबार मसाला घालून घेतला। आता इथे मी चटणीची तयारी केली, खोबरं, ओली मिरची, लसूण। फक्त इथे मी चिंच घातली नाही, तुम्ही चिंच ॲड करू शकता। हे सांबार मी चांगलं ढवळून उकळलं आहे। आता चवीपुरतं मीठ, आता हे सांबार तयार आहे। इकडे मी चटणी वाटून घेतली आहे, आता त्याची फोडणी घालते। तेल घातलं आहे मी, त्याच्यामध्ये मोहरी ॲड केली,
उडदाची डाळ घातली, थोडीशी उडीद डाळ, आणि हिंग. मी इकडे मिरची वगैरे काही घातलं नाही, कारण आम्हाला कमी तिखट लागते म्हणून आम्ही कमी तिखट. अशा रीतीने चटणीवर मी फोडणी घालून घेतली. छान अशी चटणी तयार आहे. आता मी वडे चटणी, वडे आणि सांबार मी सर्व करणार आहे. हे मी साधंच सांबार सर्व केलं आहे. याच्यामध्ये मी काही आपलं वडा सांबार मागवतो तसं सांबार मी बनवलं आहे. त्याच्यामध्ये कसं ड्रमस्टिक वगैरे नसतात, भोपळा नसतो. तसं आम्हाला मी साधं आपलं घरात जे साहित्य होतं ते वापरून मी वडा सांबार तयार करून घेतलं आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वडे छान असे आणि